कुंभ राशीच्या जातकांसाठी मार्च महिना हा अभूतपूर्व आशेचा संदेश घेऊन येत आहे. हा महिना तुम्हाला केवळ आनंदाची झलकच दाखवणार नाही, तर तुमच्या जीवनातील काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये खोलवर सकारात्मक बदल घडवून आणेल. विशेषतः आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक व वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये मोठा सुधार दिसून येईल. गेल्या काही काळापासून अनेकांना प्रश्न पडले होते की कधी माझे दिवस पालटणार, तर त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच हा मार्च महिना. या महिन्यात दोन महत्त्वाच्या घटनांचा प्रभाव तुमच्या जीवनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करेल. याचे प्रभाव केवळ एका महिन्यापुरतेच मर्यादित नाही, तर पुढील 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. चला तर मग त्या दोन महत्त्वाच्या खुशखबऱ्यांचे सखोल विश्लेषण करूया. नंबर 1, आर्थिक स्थैर्य. करिअरमधील अभूतपूर्व प्रगती आणि संधीचा वर्षाव. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक आघाडीवर जे अडथळे आले होते, त्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यातूनच मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ज्यांनी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीच्या योजना पुढे ढकलल्या होत्या, त्यांना आता योग्य वेळ गाठल्याचे जाणवेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना अचानक मोठा लाभ मिळेल. जमीन जुमल्याचे व्यवहार करत असाल तर नफ्याचा व्यवहार पार पडेल. सोने चांदीत गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल. जुनी थकीत देणी परत मिळतील, जे आर्थिक सुरळीतपणाला हातभार लावतील. बँक लोन मंजुरी लवकर होईल. विशेषतः घर किंवा वाहन खरेदीसाठी उद्योजकांसाठी नवीन प्रकल्पांमध्ये भागीदारीचे प्रस्ताव येतील. उच्च पदावर पदोन्नतीसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. जे परदेशात नोकरीच्या शोधात होते, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. जुन्या कामाचे कौतुक होऊन वरिष्ठांपासून मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक बाजारात तुमच्या व्यवसायाचे स्थान मजबूत होईल. नवीन क्लायंटशी करार होऊन उत्पन्नात वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवण्याची योग्य वेळ आहे. कलाकार, लेखक, सल्लागार यांना नवे प्रोजेक्ट मिळतील. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि लोकांमध्ये आदर वाढेल. आर्थिक उन्नतीसाठी विशेष तारखा. 5 ते 10 मार्च गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. 12 ते 18 मार्च व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ आहे. 22 ते 28 मार्च नोकरीतील बदलांसाठी आणि पगारासाठी अनुकूल काळ आहे. आता आपण उपाय पाहूयात. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. आर्थिक व्यवहार करताना पांढऱ्या कपड्यांत राहा. लहान मुलांना गोड खाऊ घातल्यास आर्थिक लाभ वाढतो. आता आपण कौटुंबिक सुख, वैयक्तिक संबंधातील सुधारणा आणि मानसिक समाधान पाहूयात. कुंभ राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक जीवनात या महिन्यात नवा उत्साह संचारेल. काही काळापासून घरातील वाद मिटतील आणि एकत्रितपणाची भावना वाढीस लागेल. घरात विवाह, नामकरण किंवा गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. काहींना कुटुंबासमवेत लांब पल्ल्याच्या सहलीवर जाण्याची संधीही मिळेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभल्याने तुमच्या प्रयत्नांना यश येईल. घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील. प्रेम संबंधात नवे वळण येणार. नात्यातील गैरसमज मिटतील. एकत्रित वेळ घालवल्यामुळे प्रेम अधिक दृढ होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे. जोडीदाराशी गोडवा वाढेल. सहलीचे नियोजन पूर्ण होईल. एकत्र निर्णय घेतल्यास भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. योग्य स्थळे येतील व कौटुंबिक सहमतीने लग्नाची तारीख ठरेल. कुणी जुने मित्र किंवा ओळखीचे व्यक्ती तुमच्या जोडीदाराच्या शोधात मदत करू शकतात. मानसिक तणाव लक्षणीयरित्या कमी होईल. हाडांचे व स्नायूंचे दुखणे असणाऱ्यांना सकाळच्या चालण्याचा सराव करावा. आहारात ताजे फळे व पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. घरातील वृद्धांना आदराने वागवा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरेल. शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात जाऊन गुलाबाची फुले वाहा. आता आपण विशेष ज्योतिषीय माहिती पाहूयात. मंगळ आणि गुरुचे अनुकूल स्थान. कुंभ राशीचा स्वामी मंगळ हा मार्चमध्ये गुरुच्या सकारात्मक दृष्टीनं लाभलेला आहे. त्यामुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुख याची जोड साधली जाईल. सूर्याचे प्रवेश योग. 15 मार्च नंतर सूर्याची स्थिती कुंभ राशीसाठी लाभदायक ठरेल. विशेषतः वरिष्ठांच्याकडून प्रोत्साहन मिळण्याची मदत होईल. शेवटचा संदेश. मार्च महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी एका सुंदर पर्वाची सुरुवात आहे. आर्थिक उन्नती, करिअरमध्ये प्रगती, कौटुंबिक आनंद आणि वैयक्तिक संबंधात सुधारणा या सगळ्यांचा संगम एकाच वेळी होताना दिसेल. या संधीचा योग्य वापर केला तर पुढील काही महिने तुमच्या आयुष्यात
क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.